हाय फ्रेंड्स, त्रिशिला युनिवर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं वेलकम आहे. आपण आज दररोज म्हणायच्या म्हणजे काही लाईनी आपण रोज डेली वेमध्ये जर म्हणत केलं तर आपली लाईफमध्ये खूप जास्त चेंजेस येणार. आपलं जीवन बदलेल, आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि आपण हॅपीमध्ये राहू. आपण जेव्हा हॅपीमध्ये असतो म्हणजेच आपण जेव्हा खुशीमध्ये असतो, जेव्हा आपण खुशीमध्ये असतो तेव्हा आपले व्हायब्रेशन हाय होतात आणि आपले व्हायब्रेशन हाय झाले की आपण अलाइनमेंटमध्ये असतो. आणि आपण जर स्वतः अलाइनमेंटमध्ये असलं तर सुप्रीम पॉवर युनिवर्समध्ये ते व्हायब्रेशन्स जाऊन आपलं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होत असतं. तर आपल्याला हर रोज 7 शब्द किंवा ह्या लाईन जर आपण म्हटलं तर आपली जिंदगी बदलायला वेळ नाही लागणार. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, आपण जे बघतो, जे बोलतो आणि जे ऐकतो तेच आपल्या जीवनामध्ये येत असते. आपल्या विचारांचंच क्रिएशन असते. जी काही सिच्युएशन आहे तर ती आपल्या विचारामुळे क्रिएट झालेली असते. आपण आपल्या लाईफचे क्रिएटर आपण स्वतः आहोत. या ब्रह्मांडातील क्वीन आपण आहोत. तर असं आपल्याला म्हणायचं आहे. तर सर्वात प्रथम असं म्हणायचं आहे, तुम्ही अफर्मेशन म्हटला तरी चालतील. तर मी त्याच लाईन ह्याच अफर्मेशन तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला दररोज एकही दिवस न चुकता आपण ज्याप्रमाणे जेवण करतो, कुठलीही गोष्ट विसरत नाही, ज्याप्रमाणे अंघोळ करतो ही विसरत नाही आणि प्रत्येक गोष्ट आपण करत असतो आपल्या स्वतःला हवी आहे ती. तर आपल्याला पॉझिटिव्हिटीमध्ये राहण्यासाठी, आपलं जीवन बदलवण्यासाठी हा दररोजच्या 7 लाईन जर म्हटल्या तर आपलं जीवन हे नक्कीच बदलेल. ओके. तर सर्वात प्रथम म्हणायचं आहे, माझ्या पॉवरफुल सबकॉन्शियस माइंडच्या अनंत शक्त्या लगातार माझ्या फेवरमध्ये काम करत आहे. परत एकदा सांगते, माझ्या पॉवरफुल सबकॉन्शियस माइंडच्या अनंत शक्त्या माझ्या फेवरमध्ये लगातार काम करत आहे. आणि दुसरी सांगते ते म्हणजे मी खुश, शक्तिशाली आणि शांत आहे. मी खुश, शक्तिशाली, शांत आहे. जर हे म्हणाल तर रोज आपण कशी पण परिस्थिती आपल्यासमोर उभी असली तरी, तुमच्यासमोर असली तरी तुम्ही खूप जास्त हायपर होणार नाही आणि ह्या कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही शांत राहाल, स्वतःला स्टेबल ठेवाल आणि ह्या अफर्मेशनचा हर रोज जर म्हणत गेला तर मॅजिक होईल. ओके. त्यानंतरचं तिसरी लाईन म्हणजेच कोणती, तर ती म्हणजेच माझं शरीर संपूर्ण रूपाने स्वस्थ आहे. माझं शरीर संपूर्ण रूपाने स्वस्थ आहे. जर तुम्ही हे म्हणत गेले तर ह्यामुळे काय होईल, तुमचे जे काही हेल्थचे इश्यू असतील ते बिलकुल ठीक होतील. आणि ही लाईन 7 दिवस तुम्ही लगातार बार म्हणून बघा. तुमचे जे काही तुम्हाला हेल्थ इश्यू असतील तर ते हेल्थ इश्यू ठीक व्हायला चालू होतील. आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही जर एक लाईन गेली आणि ते रिप्रोग्राम झाली तर तुमच्या लाईफमधून ते सर्व डिसीज निघून जातील. ह्या लाईनचा खूप जास्त प्रमाणात पॉवरफुली इम्पॅक्ट पडत असतो. याचे हे फायदे आहेत. त्यानंतर म्हणायचं आहे, माझं घर एकदम स्वर्ग आहे. माझं घर एकदम स्वर्ग आहे. माझं घर एकदम स्वर्ग आहे. तर तुमचं कुठलाही छोट्यातील छोटं आणि खूप मोठ्यातील मोठा प्रॉब्लेम जरी असेल ना तर तो इझी वेमध्ये खतम होऊन जाते. आणि स्वर्ग म्हणजे काय, ज्या ठिकाणी शांती असते, ज्या ठिकाणी खुशी असते, एकमेकांमध्ये प्रेम असतं, दुसरे एकमेकांमध्ये सपोर्टिव्हची भावना असते, एक दुसऱ्याला सपोर्ट करत असतात, एक दुसऱ्याला मदत करतात, एकमेकांना समजून घेत असतात. बार ही लाईन म्हणायची आहे, माझं घर स्वर्ग आहे. माझं घर एकदम स्वर्ग आहे. असं जर म्हटलं तर कुठलंही छोट्यातील छोटा आणि मोठ्यातील मोठा प्रॉब्लेम जरी असणार तर तो इझी वेमध्ये निघून जाते. आणि जेवढी काही घरातील निगेटिव्हिटी आहे म्हणजेच काही बुरी बलाई जरी येत असली तरी ती पडून जाणार आणि त्यामधून निगेटिव्हिटी निघून जाणार आणि हॅपीनेस येणार. त्यानंतरची लाईन म्हणजे 5वे अफर्मेशन म्हणा किंवा लाईन म्हणा, युनिवर्स हमेशा माझ्यासोबत आहे. युनिवर्स हे सुप्रीम पॉवर पिता परमात्मा हमेशा माझ्यासोबत आहे.
तर हे म्हणल्याने काय होत असते, युनिवर्स हमेशा आपल्यासोबत राहणार. तर आपले कुठलेच प्रॉब्लेम्स आपल्याला येणार नाहीत. फक्त तुमची बोलण्याची वाट आहे, तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे. जेव्हा तुम्ही हमेशा माझ्यासोबत आहे असं जेव्हा म्हणतात, तर ते कनेक्शन बिल्ड होऊन जातं आणि आपल्याला आपलेपणाची भावना जेव्हा निर्माण होते, तर सुप्रीम पॉवर युनिवर्ससोबत आपल्याला आपल्याजवळ जेव्हा असते, आपल्याला रिलेशन बिल्ड होतं युनिवर्ससोबत, तर आपल्या जवळ निगेटिव्हिटी बिलकुल फिरकणार सुद्धा नाही. निगेटिव्हिटी कास दूर भागून जाणार, म्हणजेच दूर चालली जाणार, ती कधीच आपल्याजवळ येणार नाही. कारण युनिवर्ससोबत कनेक्शन बिल्ड झालं की जीवन आपलं आपणच मॅजिक होऊन जात असतं. तर म्हणून म्हणायचं, युनिवर्स, परमपिता, परमात्मा, हे ईश्वर हमेशा माझ्यासोबत आहे. तुम्ही भगवान म्हणत असणार तरी चालेल. ओके. त्यानंतरची 6वी लाईन म्हणजे मी खूप भाग्यशाली आहे. मी खूप भाग्यशाली आहे. आता भाग्यशाली कोण असतं? ज्याची लाईफ एकदम परफेक्ट असते, ज्याची हेल्थ छान असते, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, ज्यांच्या लाईफमध्ये सर्व काही असते आणि अबंडन्स असते ह्या प्रत्येक एरियाची, तो म्हणजे भाग्यशाली. तर आपल्याला तसं म्हणायचं आहे, मी भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे असं म्हणायचं आहे. याचेसुद्धा खूप मॅजिकली असे परिणाम आहे. बार बार हर रोज खुशीने जर आपण हे शब्द, मी जे काही शब्द सांगितले, जे काही लाईन सांगितल्या, तर ते जर आपण रिपीट केलं आणि विचार केला माइंडमध्ये, तर याचा लाईफमध्ये असं काय आलं आहे की ही व्यक्ती इतकी खुश आहे, असं कोण विचार करणार? सबकॉन्शियस माइंड. म्हणून आपल्याला बिलीव करायचं असतं. म्हणून बिलीव करत आहे की तो पण विचार करेल, सबकॉन्शियस माइंड बिलीव करेल आणि तो पण विचार करेल आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी, एकदाचे हे शब्द जर गेले, तर तुमची लाईफ एकदम अमेझिंग वेमध्ये चेंज होऊन जाईल. तर सोबतच आपल्याला काय करायचं आहे, सोबतच आपल्याला सेल्फ लवसुद्धा करायचं आहे. आपल्या सेल्फ लवच्या कपाला भरून ठेवायचं आहे. दुसऱ्यांकडून काहीही एक्सपेक्टेशन ठेवायचं नाही आहे. तुम्हाला स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. कारण परमपिता परमात्म्याने, युनिवर्सने ही अशी क्रिएशन बनवली आहे की या जगामध्ये युनिक आहे. कारण आपल्या लाईफचे क्रिएटर कोण आहोत? आपल्या लाईफचे क्रिएटर आपण स्वतः आहोत. म्हणून आपल्याला म्हणायचं आहे, मी खूप भाग्यशाली आहे. ह्या रचनेवर, परमपिता परमात्म्याने, ह्या युनिवर्सने बनवलेल्या ह्या अंशावर, ह्या रचनेवर आपल्याला खुश व्हायचं आहे. जसं आहे तसं ॲक्सेप्ट करायचं आहे आणि गोष्टींना पकडून ठेवणे सोडायचं आहे. सर्वात प्रथम गोष्टींना पकडून ठेवणे सोडायचं आहे. त्यानंतर करायचं आहे सेल्फ लव आणि त्यानंतरच्या ह्या ज्या काही अफर्मेशन लाईन किंवा हे शब्द जे काही सांगितलं आहे ते म्हणायचं आहे. डेली वेमध्ये तुम्ही जर हे म्हणत जाल, तर तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येऊन तुमची लाईफ खरोखर चेंज होणार. कारण आपण जे बघतो, जे बोलतो, जे विचार करतो, तेच आपल्या लाईफमध्ये येत असते. तर ह्या जितक्या काही डेली बेसिसवर ज्या काही इम्पॉर्टन्समध्ये येतात, मी माझ्या लाईफमध्ये हे अनुभवलं आहे. म्हणून ह्या अफर्मेशन मी तुम्हाला सांगत आहे. आणि त्यानंतरचे अफर्मेशन किंवा लाईन शब्द हे आहे, मी हा ब्रह्मांडातील क्वीन आहे. मी ह्या ब्रह्मांडातील क्वीन आहे. जेव्हा तुम्ही ह्या ब्रह्मांडातील क्वीन आहे असं म्हणता, तर प्रत्येक वस्तू तुमच्याकडे अबंडन्समध्ये असते. कारण ह्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्ट ही अबंडन्समध्ये आहे. आणि म्हणायचं आहे, काहीतरी अद्भुत होत आहे माझ्यासोबत, काहीतरी अद्भुत होत आहे, अमेझिंग होत आहे. युनिवर्स माझ्यासाठी बेस्ट प्लॅनिंग करत आहे. युनिवर्स माझ्यासाठी बेस्ट प्लॅनिंग करत आहे. वाव, वंडरफुल. आज काहीतरी युनिवर्समध्ये अमेझिंग घटित होत आहे माझ्याबद्दल असं म्हणायचं आहे. तुमच्या लाईफमध्ये अद्भुत गोष्टी घडतील आणि तुमची लाईफ ही इझी वेमध्ये पॉझिटिव्ह होत, तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येऊन हर एक गोष्ट तुम्हाला अबंडन्समध्ये मिळणार. हेल्थ असेल, वेल्थ असेल, रिलेशनशिप, करिअर, मनी, सर्व काही अबंडन्समध्ये येणार आणि तुमची लाईफ मॅजिकल वेमध्ये चेंज होणार. तर तुम्हाला हे रोज शब्द, ह्या 7 लाईनी म्हणायच्या आहेत आणि तुमचं लाईफ चेंज करायचं आहे.
तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा. तुमचं एक शेअरिंग, तुमचं एक कमेंट्स दुसऱ्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येऊ शकतं, हॅपीनेस घेऊन येऊ शकतं. कारण हा सृष्टीचा नियम आहे, तुम्ही जे द्याल तेच तुमच्याकडे दुप्पट होऊन रिटर्नमध्ये येत असते. तर तुम्ही जे बीज टाकाल तर तेच बीज उगवत असतं. म्हणून तुम्हाला सर्वांना शेअर करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवर जर नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही आहे. ओके. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुमच्या एक कमेंट्सनी मलासुद्धा हॅपीनेस फील होतं आणि मलासुद्धा कमेंट्स वाचायला आवडतं आणि सर्वांना सांगते की कमेंट्समध्ये टाकत चला की कसा वाटला व्हिडिओ असं मी म्हणते. तर तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की तुमचं एक कमेंट्स मलासुद्धा पॉझिटिव्हिटी आणि खुशी देऊन जातं. ओके. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. आतापर्यंत हा व्हिडिओ बघितले त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. गॉड ब्लेस यू.